मला डॅश कॅम घ्यायचे अर्जंट. माझे बरेच ड्रायव्हर भाऊ व्हिडिओ बघतात, तर माझा त्यांना एक प्रश्न आहे. जर कोणाला माहिती असेल असे सिरीज पुण्यामध्ये चांगल्या प्रकाराने जेन्युइन चांगलं काम करून देणारा कोण आहे, फिटिंग वगैरे सगळं व्यवस्थित नाही का, तर तसलं कोणी असेल तुम्हाला माहिती तर मला कळवा. कारण की आपल्याला डॅश कॅम खूप अर्जंट घ्यायचं आहे. डॅश कॅम आणि एलईडी लाईट ह्या दोन गोष्टी मला खूप अर्जंट करायच्या. कारण की एलईडी लाईटचं कसं आहे मित्रांनो, जी गाडी आपली बेस मॉडेल गाडी आहे त्यामुळं गाडीमध्ये जी एलईडी लाईट आपल्याला भेटलेली आहे त्याचा परफॉर्मन्स एवढा वीक आहे ना, म्हणजे खूप वीक आहे, खूप काहीच दिसत नाही, एवढा वीक परफॉर्मन्स आहे. एकदम अंधार असेल तरच दिसतो, सिटीमध्ये काही दिसत नाही कुठं. तर त्यामुळं ते आपल्याला एलईडी लाईट चेंज करायचे आणि एक डॅश कॅम सध्या तरी या दोन गोष्टी. बाकी छोट्या मोठ्या ॲक्सेसरीज आहेत 2-4 ते तर ते पण करून घेऊ. हे काम अर्जंट करायचं मला. तर कुठल्या ड्रायव्हर भावाला जर माहित असेल की पिंपरी चिंचवड मध्ये मला 1-2 ठिकाणी सांगितले आणि तर आता तेच आपल्याला बसवायचं आहे. जर कोणाला माहिती असेल की बाबा इथं चांगलं काम करतात, कारण की मी ह्याच्यामुळे विचारतो मित्रांनो, मी एक ते अमनोराच्या बॅक साईडला आहे एक ॲक्सेसरीज वाला, मी तिथं थोडं काम केलं होतं मी गाडीचं. तर त्यांनी म्हणजे ते फ्लोअर मॅट टाकली होती, तर त्यांनी नाही का ते डायरेक्ट माझी शीट खोलली होती, तर ते एका नटचं थ्रेडच तोडून टाकले. शोरूमला पण दाखवले तर ते शोरूम वाले म्हणले 2 तास गाडी सोडून जावं लागेल, ते थ्रेड नवीन टाकावं लागेल असं तसं. तर म्हणजे झालंच ना, काम वाढलंच ना, म्हणजे असं काम नको व्हायला. त्यामुळं जर कोणाला माहिती असेल की इथं चांगलं काम होते सांगा. आणि डॅश कॅम एवढा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो पुण्यामध्ये गाडी चालवायचं म्हणल्यावर. कारण की आता बघा तुम्हाला मी बोलतोय ना, आता पण एक टू व्हीलर वाला येऊन म्हणजे असं अंगावर येते कोणतरी, धडकाधुडकी सुरूच असते. एवढं सोपं नाही एवढं सिटीमध्ये गाडी चालवणं. हे टू व्हीलर वाला बघा, आता तुम्हाला दिसला असेल, तो बघतोय तिकडं गाडी डायरेक्ट टर्न मारतोय, गाडी येते काय नाही बघू लागलाय. तर असा विषय आहे. त्याच्यामुळे डॅश कॅम खूप गरजेचं आहे, खूप म्हणजे खूप गरजेचं आहे डॅश कॅम. मी आतापर्यंत असं कुठं कोणाला गाडी टच केली नाही, पण तरी पण डॅश कॅम खूप महत्वाचा आहे. माझी गाडी 1-2 जागेवर डॅमेज झाली, पण ती कशामुळे झाली ते मी लगेच नाही सांगणार तुम्हाला, सांगणार काही दिवसांनी. थोडं वेगळ्या कारणाने डॅमेज झाली गाडी. तर असा विषय आहे मित्रांनो. तर मला खरंच कोणी जेन्युइन काम करणार असेल चांगलं, 2 पैसे जास्त घेतले तरी चालेल, पण काम चांगलं झालं पाहिजे. त्यामुळं ड्रायव्हर भाऊ जे पण व्हिडिओ बघतात ना ते कळवा. आणि हा मला हे पण टाकायचं आहे, अँड्रॉइड टीव्ही आणि तो स्क्रीन आणि साऊंड वगैरे, हे 3-4 गोष्टी करायच्या. तर कोणाला जर माहित असेल बाबा इथं चांगलं काम होतं तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा, मी चेक करतो आणि नंतर मग त्या ठिकाणी जाऊन ते काम करून घेतो. तर असा विषय आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, जे मी काल व्हिडिओ टाकला होता ना, ते मी व्हिडिओ कशासाठी टाकला होता, मी ते तुम्हाला दाखवण्यासाठी टाकला होता व्हिडिओ, की म्हणजे मला वाटते की माझं रेटिंग कमी झालं असणार आहे ओलाला, त्यामुळं बहुतेक रेट कमी दाखवते. आणि ओलाला मी तुम्हाला त्या 2 ट्रिप दाखवल्या, कुठल्या ट्रिपला 5 किलोमीटरला 200 रुपये दिले, ते मी व्हिडिओ बनवला नाही. तर काही लोक म्हणत होते समाजसेवा केली असं तसं, नाही का, त्यांचं पण बरोबर आहे, समाजसेवाच आहे ना ती शेवटी, एवढ्या कमी पैशात गाडी चालवणं म्हणजे. तर काही ट्रिपला रेट देते बरं का, पण मला वाटतं की माझं 100% माझं रेटिंग कमी झालं असणार आहे, तर त्यामुळं बहुतेक रेट कमी दाखवते. पण आता ते रेटिंग वाढवायच्या नदामध्ये मला असं पण ओला जुळतच नव्हतं, पण चला त्यामुळे मी करत होतो, थोडं रेट वगैरे चांगले होते. पण ओलाचं लोकेशन चुकते एवढं मात्र खरं आहे, लोकेशन खूप जागी चुकवते ओला. त्यामुळं ना मी आज ओलाला जरी रिचार्ज केला असणार आहे तेवढे मला 400 रुपये जाऊ द्यावा, पण एवढ्या कमी रेटमध्ये गाडीने चालवून फायदा नाही. कारण की ते कुठल्या राईडला कधी रेट वाढून भेटेल तोपर्यंत फुकटात गाडी CNG खर्च करायचा. तर आता बघा मी किती 2 तास काम केलंय, मी आता उबेरमध्ये काम केलंय 2 तास, 100-100च्या 3 राईडी मारल्या छोट्या, आणि एक राईड ओलाला मारली, ते रेट चांगलं होतं म्हणून. तर असे आपले 500 रुपये झालेले आहे.
तर ते 500 रुपये झाले, पण त्यासाठी गाडी आपली काही जास्त चालली नाही. गाडी चालली असन 25-30 किलोमीटर गाडी चालली असन, म्हणजे 20-25 रुपये रेट पडला. असं डोकं लावून काम करावं लागेल, नाहीतर मग फ्री ऑफ कॉस्ट गाडी फिरून काही फायदा नाही. आता उबेरनी रिचार्ज चालू केले, मला नोटिफिकेशन आली 9 एप्रिल पासून 87 रुपये का 89 रुपये रिचार्ज दिवसभर काम करा. पण माझं मत असं आहे ना, हे जे रिचार्ज आपण जेव्हा करतो ना 89 रुपयाचं, हे ट्रिपचे रेट पण कमी देतात खूप आपल्याला. म्हणजे त्यांना पण कमिशनचं काही घेणदेण नसते, कारण की त्यांनी आपल्याकडून काढून घेतलेलं असते कमिशन. तर ते मग आपण ड्रायव्हरला जेवढे, म्हणजे कस्टमरला जेवढे बिल दाखवते, सपोज 160 रुपये झाले, तर 160 रुपये 165 170 पर्यंत त्यांचं बिल जाते GST वगैरे पकडून. आणि जर असं नसले तर मग ते त्यांच्याकडून काढून घेतात याचे पैसे, प्लॅटफॉर्मचे चार्जेस त्यांच्याकडूनच घेतात ते. चला असो, आता बघू उबेर काय करते ते. किती पण काही केलं नाही कंपनीनं, दिमाग लावून काम करायचं तरच परवडणार आहे, नाही तर नाही परवडणार. आता मित्रांनो थोडं मगरपट्ट्याकडे चाललोय आपण, थोडं काम आहे इकडं, त्यामुळं चाललोय मगरपट्टा साईडला. आता इथं BG शिर्के रोडला आहे बघा, इथं ट्रॅफिक लागले. ट्रॅफिक म्हणजे सिग्नल आहे, इथे निघून जाते गाडी, एवढी काही थांबत नाही. कोरेगाव पार्कला गाडी थांबली की निघत नसते लवकर. तिथं छोटा रोड आहे आणि गाड्या खूप जास्त येतात. मित्रांनो कधी कधी काम करण्याच्या नादामध्ये ना पाणी प्यायचं लक्ष, न जेवणाचं लक्ष, न कशाचं, तब्येतीवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण की काल मी नाईट करून गेलोय आणि 1200-1300 रुपयाचं काहीतरी काम केले मी 4-5 तास, पण डायरेक्ट गेलोय नाईट करून मी. तर आराम वगैरे काही केला नाही, त्यामुळं मी लगेच, मला ताप आले लगेच. म्हणजे ते कसं इम्युनिटीचे पॉवर कमी झाली की मग ते व्हायरल इन्फेक्शन झाले लगेच. तर आता परत ही चुकी करणार नाही. परत आता आधी म्हणजे आपल्या शरीराचं बघायचं, त्यानंतरच समोरचं काम करायचं. तर मित्रांनो हे बघा, मगरपट्टामध्ये आपण आलोय. मगरपट्ट्यामध्ये आल्यानंतर खूपच भारी फिलिंग येते. कुठं पण फिरा तुम्ही पुण्यामध्ये, ट्रॅफिकमध्ये इकडे तिकडे फिरून बोर झालं. एकदा मी मगरपट्ट्यात आलोय की मस्त चांगले मोठे मोठे रोड आणि एकदम खुला खुला आणि गार्डन, झाडं वगैरे, एकदम भारी वाटते आल्यानंतर. आणि बरेच लोक म्हणतात काम कुठं करता, काय करता काम. तर मित्रांनो मी सगळ्यांना सांगू इच्छितोय, इथं मी मगरपट्टामध्ये कामाला आहे. एस टेक्नॉलॉजीमध्ये वेंडर थ्रू कामाला आहे मी, BMS ऑपरेटर म्हणून. त्यामुळं माझं इकडं जास्त येणं जाणं चालू राहते. बरेच तुम्ही बघितलं असणार व्हिडिओ मध्ये.